102.7 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचे यवतमाळ केंद्र आहे. CP Grams, centralized public grievance redressal and monitoring system. ये है हर भारतीय नागरिक की शिकायत पर त्वरित कार्यवाही की गारंटी का पोर्टल। CP ग्राम्स एक ऐसी विश्वसनीय प्रणाली जो प्रत्येक नागरिक को सशक्त बनाती है और सुशासन के हर स्तर पर अधिकारियों की जवाबदेही सुनिश्चित करती है। CP Grams, संवेदनशील, असरदार, जवाबदेह। आज ही लॉग इन करें CP Grams। हिरोची 2025 ची भव्य बचत ऑफर 7,000 आणि 15,555 रुपये डाऊन पेमेंट मध्ये कमी व्याजदराची कर्ज सुविधा, एक्सचेंज वर खास सूट। पार्वती हिरो यवतमाळ। सच्चिकित्सा प्रसारक मंडळ यवतमाळ द्वारा श्री सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह संमेलनाचं भव्य आयोजन यवतमाळ इथं 10 मे 2026 रोजी। पूर्णतः मोफत, कुठलेही नोंदणी शुल्क नाही। शिवाय वर वधूंना कपडे, संसार उपयोगी भांडी, वधूला 1 ग्रॅम सोन्यासह मंगळसूत्र, पाहुण्यांची भोजन व्यवस्था। नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर नंदुरकर विद्यालय यवतमाळ, मोबाईल 90 114 62 777 किंवा 80 871 26 775। प्रसारित करीत आहोत रविवार विशेष कार्यक्रम ग्रामायण। ग्रामायण ऐकणाऱ्या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींचं ग्रामायण या रविवारच्या विशेष कार्यक्रमात मी शिवानी वानखडे आपलं सहर्ष स्वागत करते। प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता। प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित। 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी। या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान। सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे। प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी। शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, रविवार विशेष कार्यक्रम ग्रामायण या कार्यक्रमाची आपण लगेचच सुरुवात करूयात। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूयात संवाद। संवादाचा विषय आहे जलसमृद्ध गाव, विकास त्याचे नाव। लेखक आहेत विनोद पुंडलिक हनवते, सहभागी आहेत विनोद हनवते, रणजित साहू, निलेश कांबळे, भावना कांबळे, शिवानी वानखडे। चला तर श्रोते हो, ऐकूयात जलसमृद्ध गाव, विकास त्याचे नाव हा संवाद। अय भीमा दादा, ओय भीमा, काय करून राहिला? आवाज दिला करत आत्र्या? नाही, गाणं म्हणून राहिलो। काय लेका, म्या म्हणतो साष्टांग दंडवत। दंडवत दंडवत दादऱ्या दंडवत। आजकाल गरीब माणसाकडं काही ध्यान नाही बा तू। तसं नाही रे दादऱ्या, म्या दोर येणत होतो ना, म्हणून ध्यानच नाही केलं, पण जाणून बुजून नाही दुर्लक्ष केलं बरं। अरे असंच गमतीनं म्हणलं म्या बी, तू काही मनाला लावून घेऊ नको। अरे दोस्ताना आहे ना आपला। वय ते तर आहेच, आपला दोस्ताना कायमच आहे, आणि सारं गाव दाद देतं ना आपल्या दोस्तान्याची। आणि म्या काय म्हणतो,
ते काय बोलला तू? गरीब गिरीब मले खटकलं जरासं. कायले का तू बिन म्या म्हणलं ना पहिलेच की गमतीनं बोललो म्हणून. तसं नाही रे दादऱ्या, घासाले घास देणारे आपण, आणि त्यात कायचं गरीब आणि कायचं श्रीमंत. आपल्या ना त्याची जरा भीती वाटते मुली अशानं. एवढा पहाडासारखा पिळदार पण कायची भीती वाटते तुले? तुया केसाला बी कोणी धक्का लावला महायुद्ध होईल. हात तिच्यात. जाऊ दे, तुले नाही समजणार माझी गोष्ट. आता मला सांग, या सकाळी सकाळी टिकास पाड घेऊन कोणत्या युद्धावर चालला तू? कायचं युद्ध? उन्हाचे दिवस आहे. कालच वाई केली वावराची, थोडी सुटूर पुटूर. सूर्य माथ्यावर यायच्या अगोदर करून घेतो म्हणलं. ऊन लागली तर जाळ पातळ होईल नाही. पण म्या म्हणतो, वहिनीनं तुले माया निरोप दिला नाही का? कायचा रे? तरी वाटलंच मले, माई वहिनी लय कामाची आहे, साधी बोई आहे, इसरलीच असन कामाकामात. तुझी वहिनी अन साधी भोळी ती बी कवापासून झाली म्हणावं. आता काय सांगू तिचे कारनामे तुले. अरे बाबा, ती साक्षात दुर्गामाता होय. तिने 9 रूप पाहून बसलो म्या. असं होय? मग तर आता वहिनीले सांगाच लागन. अरे बाबा, अंत का घरावर गोटे हाय तसं राहू दे ना. तुले तर माये कदरच नाही बा. आता कशी फाटून राहिली तुई? माही वहिनी हाय तशी हाय, गुणवान आहे. बरं तुझ्या वहिनीचं पुराण बंद कर आता. अन निरोप काय होता ते सांग पहिले. अरे म्या म्हणत होतो, अरे घंटाभरानं आपल्या गावात यशोदा जलसाक्षरता केंद्राचे जलप्रेमी सागरभाऊ येणार आहेत, आणि आपल्या गावच्या सरपंच शालिनीताई ह्या पण सोबत येणार आहेत. आपल्या गावाच्या हिताची काही चर्चा होणार आहेत. त्यासाठीच म्हणलं गावच्या पारावर ये, असा निरोप होता मावा. जलप्रेमी आणि ते काय का चर्चा करणार? अरे दादऱ्या, किती प्रश्न विचारतोस? त्यांना यायला टाईम आहे, तो पावतर वहिनीच्या हातचा मस्त चहा पिऊ. चाल लवकर घरी. अरे पण मले वावरात जायचं आहे ना. ते नंतर जाजो, उद्या बिद्या करजो. चाल अगोदर चहाची लय तालीब आल्याच्या. चाल लवकर. शोभे, ए शोभे, काय करून राहिली? शोभे, आहे शोभे, काय करून राहिली? वहिनी, अहो वहिनी, आहे का घरात? कोण आहे आणि कायले वरडून राहिले? म्या हाय वहिनी, भीमा. तुम्ही आहे वय शोलेतल्या जयवीरूची जोडी. तरी म्या म्हणलंच होतं, मटकच निघाले तावा तावानं आणि गेल्या पावली परत आले. आता कायले आले? वहिनी, दमदार चहाचा सुगंध येऊन राहिला स्वयंपाकघरातून. चहा बिया काही नाही. आणि काय जी भाऊजी, आणि हो तुम्ही बी, कायचा कल्ला आहे एवढा? कुठं बॉम्ब बिम पडला की आभाड फाटलं? काय बी नाही झालं, सगळं ठीकठाक आहे वहिनी. मी आपला असाच चाललो होतो रस्त्यानं, हे दादऱ्या भेटला तेवढ्यात. म्हणला चाल घरी चहा घेऊ जरासा. भीम्या, मला नव्हतं वाटलं तू एवढा नाटकबाज असशील म्हणून. आता थोड्या घटके अगोदर तर लई गुणगान करत होता तुझ्या वहिनीचं. अन वहिनी समोर आली की तू बी येऊन राहिला, अन सरड्यापेक्षा बी खतरनाक रंग बदलून राहिला तू. तुम्ही तर बोलूच नका माया संग. कवा बी घोड्यावरच असता तुम्ही. आणि त्या भाऊजीले कशापायी बोलून राहिले? तुमच्यासारखे नाही भीमा भाऊजी. समजलं का? एकदम साफ मनाचे आहे ते. अगं शोभे, तुले माहीत आहे काय, मी चाललो होतो वावरात, भीमाच घेऊन आला म्हणे वहिनीच्या हातचा चहा प्यायचा आहे, लय नंबरी आहे हा भीमा. म्या म्हणलं नव, तुम्ही बोलू नका माया संग. अहो भाऊजी, म्या चहा ठेवला चुलीवर, म्हणलं वावरात चालले तर घेऊन जा गोटभर. पण हा माणूस तर थांबायलाच तयार नाही. आणि तुम्ही सांगितलेलं निरोप पण द्यायचा राहून गेला. काय बाई हा माणूस. कसा रे दादा राव तू? वहिनीनं एवढ्या प्रमाणात चहा केला तुझ्यासाठी, आणि तू बघ भीम्या, राहू दे आता, अजून आगीत तेल नको हो तू.
म्या कुठं काय बोललो मी? बरं बरं, सरू द्या तुमचं बिनबुडाचं भांडण. बसाजी भाऊजी, अगोदर पाणी प्या, मी आत्ता चहा घेऊन येते. वा वा वहिनी, एकच नंबर चहा केला. चहात साखर कमी वाटून राहिली मला तर. तुमचं हे नेहमीच आहे, गपशिकीनं गटका मुकाट्यानं. नाही तर राहू द्या, आले मोठे, साखर कमी आहे. काय लका, वहिनीनं एवढा फक्कड चहा केला आणि तू भांडून राहिला. माई तर तलब गेली बावा. आता तू पाय तू यावालं. पाहते भाऊजीकडं, 80 का त्याच्याकडून जरा. आता जाऊ द्या ना वहिनी, तुम्ही लय समजदार आहेत. याचं हे नेहमीच आहे. एक मात्र पक्का आहे, काय जी भाऊजी? तुम्ही किती भांडले ना तरी तुमच्या दोघांचं एकमेकावरचं प्रेम मात्र कमी नाही होणार बरं का. काहीतरीच काय भाऊजी. बरं बरं, चला लवकर पारावर. तिथं सरपंच ताई आणि ते जलप्रेमी आले असतील, नाही तर उशीर होऊन आपल्याला. हां, चला 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 चला. ते दिसून राहिले तेच आहे वाटते. नमस्कार गावकरी मंडळींनो, नमस्कार. नमस्कार सर्वांना, माझा जलमय नमस्कार. तर गावकरी मंडळींनो, आज आपल्याला भेट द्यायला आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी या विषयावर माहिती सांगण्यासाठी यशदा जलसाक्षरता केंद्राचे जलप्रेमी सागरदादा आले आहेत. आणि हो, सगळ्यांनी ध्यान देऊन ऐका बरं का. पण मी म्हणतो, पाण्याचं तेवढं काय विशेष? दादारावजी, मला एक सांगा, तुम्ही पाण्याशिवाय एखादं दैनंदिन काम करू शकता का? नाही बा, तसा विचार कधी केला नाही मा. अहो, मी आणि सागरदादा घरीच चहा पाणी घेताना चर्चा केली. पाणी हा विषय घेऊन आपल्या गावाची स्थिती अतिशय खराब आहे. त्याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे बरं का. सागरदादा, जरा तुम्हीच सांगा बरं. होय, ऊन तापायच्या अगोदर बोलूयात सगळे. बरोबर आहे तुमचं, कधी विचारच नाही केला याचा. मी गावात येताना पाहिलं, गावामध्ये वृक्षारोपण करण्याची गरज आहे, जलसंधारण करण्याची गरज आहे. आपल्या सर्वांना लोकसहभागातून हे करायचंच आहे. हे सगळं नाही केलं तर चालणार नाही का? अजिबात नाही चालणार. कारण पिढ्यानपिढ्या भूजल पातळीमध्ये घट होत आहे. पाण्याचं जतन करण्यासाठी आणि पाणी जमिनीत मुरवण्यासाठी आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे. नेमकं काय करावं लागेल बरं? यासाठी आपल्याला लोकसहभाग खूप आवश्यक आहे. अशी कितीतरी गावं आहेत की लोकसहभागातून भूजल पातळी वाढवण्यासाठी काम करून गाव आणि शेतकरी समृद्ध झाला आहे. बरं सागरदादा, आता आपल्या गावात आपल्याला काम करावं लागेल बरं का. तसं पाहिलं तर जलसाक्षरतेचं बाळकडू हे शालेय जीवनापासूनच दिलं गेलं पाहिजे. म्हणजे आत्ताची स्थिती येणार नाही. सर्वांनी पाण्याचं नियोजन केले पाहिजे. शेतकऱ्यांनी पीक घेताना त्यात बदल केला पाहिजे. त्यासाठी गावाचा पाण्याचा ताळेबंद करणे आवश्यक आहे. म्या म्हणतो, आता हा ताळेबंद म्हणजे काय हो? हा पाण्याचा ताळेबंद म्हणजे गावात पावसाचं येणारं पाणी आणि जाणारं पाणी याचं योग्य गणित होय. गावात सर्वांनाच पाणी लागते. गावातील माणसं, जनावर, झाड, गावात येणारी सार्वजनिक कार्यक्रम, पाहुणे मंडळी याचा अचूक हिशोब म्हणजे पाण्याचं ताळेबंद होय. बरं साहेब, मला एक सांगा, ही सगळं तर सरकारचं काम आहे. हे तर त्यांनी करायला पाहिजे, मग आपणच का? बरोबर बोललात. पहा दादारावजी, आपण या देशाचा नागरिक आहोत. मग आपली नैतिक जबाबदारी पार पाडावी की नाही? आपण एकमेकांना मदत करतो, भाईचारा ठेवतो, गुराढोरांना पाणी पाजतो, झाडे लावतो. अशा पद्धतीने पण न कळत पर्यावरणाचं रक्षण करतो, नाही का? मग हे का करू नये? हां, बरोबर बोलला साहेब तुम्ही. एक विचारू का मी? विचारा की, निसंकोच विचार. म्या म्हणतो, यासाठी काही शासनाच्या योजना बिजना असतील की नाही?
हो आहे ना. शासनाच्या शेतीविषयी अनेक योजना आहे. मनरेगा त्यापैकी एक आहे. हे समजून घेण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करा. ते माहिती देतील तुम्हाला. नाहीतर शालिनी ताई आहेच की. हो, मी तयार आहे. माझा गाव समृद्ध करण्यासाठी कोणाला कधी पण मदत लागली, माहिती हवी असेल तर सांगा, मी तर तयार आहे. मला तुमच्या गावातील एकोपा पाहून खूप आनंद झाला. म्हणजे गावात लोकसहभागातून सर्व कामं होतील हा माझा विश्वास आहे. आता मला चांगलं समजलं. मी पण भूजल पातळी वाढवण्यासाठी चांगले प्रयत्न करेन. हा दादाराव, मी पण करेन. अगदी बरोबर. चला बनवूया जलसमृद्ध गाव आणि विकास करूया गावाचा. सागर दादा, तुम्ही आम्हाला अगदी मोलाची माहिती दिली बरं का. आता पटकन नियोजन करू, बैठकी घेऊ आणि कामाला लागू. चला तर मंडळी. हा चला 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 चला. हो, आम्ही सज्ज आहोत जलसमृद्धीतून गाव विकासाकडे नेण्यासाठी. होय. चला तर मंडळी, आपण जलप्रतिज्ञा घेऊया. मी प्रतिज्ञा करतो की पाणी हे जीवन असून त्याचा वापर गरजेपुरता आणि काटकसरीने करेन. मी पाण्याचा अपव्यय आणि गैरवापर करणार नाही. नैसर्गिक प्रवाह, जलाशय, कालवे आणि पाणी पुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे मी रक्षण करेन. पाण्याविषयीचे कायदे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करेन. पाण्याचे संवर्धन, जतन करण्याचा मी प्रयत्न करेन. पाण्याची स्वच्छता आणि पावित्र्य जपणे ही माझी सामाजिक बांधिलकी मानून त्याचे सदैव पालन करीन. जय हिंद. शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, आत्ताच आपण संवाद ऐकलात. जलसमृद्ध गाव विकास त्याचे नाव. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए. फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए, कोई डर नहीं. अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए, कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. श्रोते हो, वेळ झाली आहे ग्रामायण या कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच उद्याच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमात एका नवीन माहिती आणि मार्गदर्शनात्मक मुलाखतीसह. तोपर्यंत शिवानी वानखडेला द्या रजा. नमस्कार.